हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचेही स्वागत आहे आणि जे आता नवीन जॉईन झालेत त्यांचेही मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ आहे 40 साईज कटोरी ब्लाऊजवरून मापे घेऊन डायरेक्ट कपड्यावर कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा, संपूर्ण कटिंग आपण कपड्यावर पाहणार आहोत। आणि व्यवस्थित बघा हा व्हिडिओ पूर्ण। डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग पाहणार आहोत ब्लाऊज पीसवर। आणि इथे मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज कस्टमरचा ब्लाऊज आहे। इथे मी छातीचं माप घेतलेलं आहे, छाती 40 इंच आहे आणि पाठच्या साईडनं उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची। इथे ब्लाऊजची उंची 15 इंच आहे। शोल्डर इथे 12 इंच आले आणि हा जो मी ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा ब्लाऊज, हा फोरटक्स ब्लाऊज आहे। फोरटक्स ब्लाऊजवरून आपण कटोरीचं माप काढून कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत। इथे मी पूर्ण उंची घेतली ब्लाऊजची, शोल्डर आणि छाती मोजून घेतलेली आहे। हा ब्लाऊज पीस आहे। इथे ब्लाऊज पीस कटिंग करायच्या आधी ब्लाऊज पीस मोजून घ्यायचा, कारण आपल्या इथे 40 छाती असल्यामुळे ब्लाऊज पीस 100 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर आपल्याला ब्लाऊज पीस पाहिजे। तर हे मी ब्लाऊज पीस मोजून घेतलेलं आहे। ब्लाऊज पीस हे 90 सेंटीमीटर आहे आणि कटोरीचा डायग्राम काढायच्या आधी आपण ही बाही मोजून घेऊया। बाहीची लांबी 4.5 इंच आहे आणि दंडगेर 14 इंच आहे। आता कटोरीचा डायग्राम काढायच्या आधी आपल्याला इथे बाही काढून घ्यायची असते आधी, कारण आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहोत कटोरी। म्हणून काय करायचं, सर्वात आधी बाही कटिंग करून घ्यायची। हा डबल कपडा मी इथे फोल्ड केलेला आहे, पुन्हा मी डबल फोल्ड केला आणि इथे बाही लांबी घेते मी। कपडा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा। इथे फोल्ड कपडा आपल्याला 10 इंचाचा फोल्ड कपडा पाहिजे। 10 इंच मी का बोलली, कारण छाती 40 असल्यामुळे आपल्याला इथे 10 इंचाची गळी ठेवावी लागेल बाहीच्या अरुंदीसाठी। आणि इथे आपण बाही लांबी घेतली, बाही लांबी 4.5 इंच आहे आणि त्याच्यात मी 1.5 इंच मार्जिन घेतले, म्हणजे 6 इंच आपण ही बाहीची उंची आखून घेतलेली आहे। आणि घडी ठेवली मी 10ची, कारण छाती 40 असल्यामुळे। आता बाहीचा आकार देण्यासाठी मी इथे 2.5 इंच घेतले आणि खालून आपण घेणार आहोत दंडगेरचे हाफ, म्हणजे 14 इंच आहे, मी तिथे 7 इंच आखून घेतले आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत शिलाई मार्जिनसाठी। आता इथे आपण हा बाहीचा शेप देऊया। 2.5 इंच घेऊन मी इथे बाहीचा शेप दिलेला आहे आणि खालचा जो आकार देतो आपण तो अर्धा इंच कमी घेऊन मग खालचा आपण बाहीचा आकार द्यायचा। आणि आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेली बाहीसाठी। इथे आपण बाही कटिंग करून घेऊया आणि व्यवस्थित असं मी कशा पद्धतीने डायग्राम कटिंग करते इथे आणि कशा पद्धतीने मापं टाकते व्यवस्थित तुम्ही बघा। व्यवस्थित समजून घेतलं ना तर तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही। इथे मी बाही कटिंग करून घेतलेली आहे। आता आतला शेप इथे मी कटिंग करून घेणार आहे, कारण सिंपल ब्लाऊज आहे, बिना अस्तरचा ब्लाऊज आहे, म्हणून मी इथे आतला शेप कटिंग करून घेते। जर मी अस्तरचा ब्लाऊज कटिंग करते ना तर मी आतला शेप कटिंग करत नाही। ज्यावेळेस मी अस्तर जॉईन करून घेते बाहीला तेव्हाच मी दुसरा शेप देत असते। आता इथे बाही कटिंग झाल्यानंतर आपल्याला पाठचा भाग काढून घ्यायचा आहे। कपडा डबल फोल्ड होता, मी पुन्हा त्याला असं डबल फोल्ड करून घेते। व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि आपली ब्लाऊजची उंची जितकी आहे तितकी आपण इथे उंची घेणार आहोत। ब्लाऊजची उंची पुन्हा मोजून घेऊया। ब्लाऊजची उंची 15 इंच आहे, तयार 15 इंच आहे।
ब्लाऊजची उंची तयार 15 इंच आहे, तर आपण इथे 1 इंच मार्जिन घेतली, म्हणजे 16 इंच मी इथे उंची ठेवली. आणि इथे मी शोल्डर घेतले 5.5 इंच. मुंडा घेतला 6 इंचाचा, कारण छाती 40 असल्यामुळे मुंडा घेत 6 इंच घ्यायचा. आणि छातीची गडी आपण इथं ठेवली आहे 11.5 इंच. 11.5 इंच कसे आले? छातीचा चौथा भाग 10 इंच आले, छाती 40 असल्यामुळे 10 इंच आले, आणि प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवले असल्यामुळे आपली गडी 11.5ची झाली. आता इथे मी हा पूर्ण बॉक्स तयार करून घेते. आणि माप व्यवस्थित समजून घ्या. इथून आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे ना, ती लाईन मी ते काढून घेतलेली आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. आणि इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पाठचा भागेचा, म्हणजे पाठचा जो भाग आहे हा तो आकार दिलेला आपण इथे मुंड्याचा, बॅक साईडचा. आणि इथे आतला शेप देण्यासाठी, कारण आपण कटोरी बनवतो ना, तुम्हाला मी डायरेक्ट इथे दाखवते कपड्यावर कटिंग. आपण 1.5 इंच हा आधीचा म्हणजे पाठचा शेप घेतला, त्याच्यानंतर हा जो आतला शेप घेतला ना मी, तो 1 इंचावर मोजून घेतलेला आहे. आणि इथे गळा रुंदी आपण, इथे मी गळा लांबी घेतली 6 इंच, आणि गळा रुंदी घेते इथे 2.5 इंच, कारण छाती 40 असल्यामुळे आपण गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे. आणि छाती इथे, आणि इथे मी गळा 6 इंचाचा घेतलेला आहे. ही पूर्ण उंची आपली. आणि इथून मी योक कटिंग, आणि इथून आपण योकचा आकार देणार आहोत. योकसाठी मी 2.5 इंच या साईडने घेतले, आणि गळ्याकडच्या साईडने 3.5 घेतले. मी खाली कपडा मार्जिन सोडलेला आहे थोडा, अर्धा इंच. अर्धा इंचच्या जागी 1 इंच घ्या, म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी असते ना, योकपट्टी, ती कमी पडत नाही, म्हणून मी तिथे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. आता कटोरीचा आकार देण्यासाठी मी ते 6 इंच घेतले. आणि इथून मुंड्यापासून जो आतला शेप आहे तिथून मी 2.5 इंच घेतले. कटोरी बनवण्यासाठी 6 इंच आणि इकडून 2.5 इंच. छान असा आपला गळ्याचा राऊंड आला गोल. तुम्ही जर अशा पद्धतीने मापं टाकली, अगदी परफेक्ट तुमची कटोरी तयार होईल. इथे आपण हे आखून घेतलेलं आहे. तुम्हाला समजलंच असेल मी कशा पद्धतीने हे कटोरीची मापं टाकली. शोल्डर आपण 5.5 घेतलं आहे, गळा 6 घेतला आहे, मुंडा 6 घेतला आहे, आणि छातीची गडी आपण 11.5 ठेवलं आहे. योग 2.5 आणि 3.5चा ठेवला आहे. आता आपण हे ब्लाऊज कटिंग करून घेऊया. आणि जर तुम्ही नवीनच असाल आपल्या चॅनलवर, तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर अगदी A to Z माहिती तुम्हाला मी देत असते. आणि मी तुम्हाला सर्वच प्रकारचे ब्लाऊज डिझाईन शिकवणार आहे, पण ते स्टेप बाय स्टेप. आणि ब्लाऊज कटिंग करताना लाईनीवर नका कटिंग करू, लाईनीच्या बाहेर कटिंग करायचं. आता एक भाग मी इथे काढून घेणार आहे, म्हणजे पाठचा भाग आपण इथे काढून घेणार आहोत. मी ओपन केलेला आहे. पाठचा भाग आपण 16 इंच बरोबर आखून घेतलेला आहे ना, इथे मी निशाण लावून घेतली, म्हणजे बरोबर आपण इथे फोल्ड केला होता 16 इंचवर. पाठचा भाग मी साईडला करून घेते. हा पाठचा भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे, साईडला करून ठेवला. आता इथे आपण योक कटिंग करून घेऊया, म्हणजे हा पुढचा भाग आपण इथे कटिंग करून घेतोय. हा योग, आणि योगपट्टी आपण खाली वाढून घेतलेली आहे 1 इंच, म्हणजे 3.5 होतं ना, त्याच्या खाली 3.5 आणि 2.5च्या जागी आपण 1 इंच खाली वाढून घेतलेलं आहे. म्हणजे शिवताना कटोरी
शिवताना आपली योग कमी पडणार नाही, म्हणजे रुंदीला कमी होणार नाही. आता आपण साईडचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. बाही हा जो पाठचा भाग आहे इथे आपण गळा आखून घेऊया आणि जे मापाला दिलं असतं त्याप्रमाणेच परफेक्ट कटिंग करायचं. आता मागचा गळा इथे 8 इंचाचा आहे. गळा रुंदी मी खाली 3 इंच ठेवली आणि गळा रुंदीवरून मी 2.5 इंच ठेवलेली आहे, म्हणजे गळा छानसा राऊंडमध्ये येतो. जर अशा पद्धतीने तुम्ही जर गळा कटिंग केला तर वरूनच 2.5 इंच आणि खालून 2.5 इंच ठेवले तर मग तो गळा व्यवस्थित दिसत नाही. बरोबर आपली 16 इंचाची लांबी आहे, म्हणजे उंची आहे ब्लाऊजची. आता आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे कटोरीचा साईडचा भाग, योग आणि कटोरी. आता ही कटोरी आपल्याला दुसऱ्या कपड्यावर वाढवून घ्यायची आहे. जो उरलेला कापड आहे आपला त्याच्यावर मी कटोरी आहे तशी आखून घेणार आहे. इथे मी कटोरी आहे तशी आखून घेतली आणि वाढवायची कशी. आता बघा इकडच्या पुढच्या साईडने म्हणजे गळ्याच्या साईडने मी इथून 2.5 इंच वाढून घेतले आणि ह्या साईडनं 2 इंच वाढून घेतलेले आहेत. आणि बरोबर इथून मध्ये जो आहे ना तिथून आपण 1.5 इंच वाढून घेतले आहेत. आणि मी इथे वरून गळ्याच्या साईडनं मी अशी जोडून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आणि क्रॉस कपड्यावर ठेवायचा. हे बघा सरळ मी इथे कपडा घेतलेला आहे आणि कटोरी क्रॉस ठेवलेली आहे, म्हणजे शिवून अगदी व्यवस्थित आपली कटोरी तयार होते. आणि अशाच पद्धतीने कटोरी ठेवायची कपड्यावर, म्हणजे व्यवस्थित कटोरीचा आकार येतो आणि कटोरी कस्टमरला व्यवस्थित बसते. इकडून मी घेतले 2 इंच आणि इकडून घेतले 2.5 इंच आणि मध्ये करून ठेवला आहे मी 1.5 इंच. हे बघा इकडून 2 इंच घेतलेत, या साईडनं 2 इंच आणि इकडून 2.5 इंच वाढून घेतलेले आहेत. 2.5 इंच घेतलेले आहेत. कटिंग करून घेऊया आणि अशाच पद्धतीने तुम्ही कटोरी ठेवायची. अगदी परफेक्ट आपली कटोरी तयार होते. आणि अगदी मी सोप्या भाषेत तुम्हाला कटोरीचा डायग्राम दाखवलेला आहे, म्हणजे कपड्यावर कटिंग दाखवलेले आहे. आणि जर समजला नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. समजलं तरी कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीनच असाल आपल्या चॅनलवर तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर मी A to Z व्हिडिओ टाकत असते. आणि इथे आपला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लाससुद्धा चालू आहे. हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे, नक्की तुम्ही या कोर्सचा लाभ घ्या. कटोरी बघा कशा पद्धतीने आपण वाढवून घेतलेली आहे. आपण जी कपड्यावर कटिंग करून घेतलेली त्या कटोरीचा आकार आणि ह्या कटोरीचा आकार किती फरक आहे, हो की नाही. आता टक्स कसा घ्यायचा, इथून टक्स मी बरोबर मध्ये केला आहे कपडा फोल्ड करून. टक्ससाठी मी 3 इंच घेतले आणि इकडून खालून मी 2 इंच घेते रुंदीला. अगदी परफेक्ट कटोरी येणार. हे बघा खूप छान असा कटोरीचा शेप इथं आला आहे. आणि हा व्हिडिओ आणि तुम्हाला हे जे ब्लाऊज कटिंग आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. आणि जे आपल्या आधीचे झालेले आहेत पेपर पॅटर्न आणि ते वेगळ्या पद्धतीने आपण कटिंग केलेले आहेत, नक्की तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे ह्या पद्धतीने कटोरी कटिंग करायला तुम्हाला सोपं वाटतं की त्या पद्धतीने कटोरी करायला तुम्हाला सोपं वाटतं. इथे आपण हे सगळं ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे. संपूर्ण ब्लाऊज इथे कटिंग झालेला आहे आपला. आणि शिवायचा कसा ब्लाऊज हा आपण पुढच्या भागात नक्की बघूया. संपूर्ण ब्लाऊज शिलाई
कारण व्हिडिओ मोठा होतो ना, मी तुम्हाला फक्त याच्यात ब्लाऊज डायरेक्ट कटिंग दाखवलेलं आहे. 40 साईज ब्लाऊज कटिंग. शिवायचं कसं आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला काही नवीन शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की शिकवण्याचा प्रयत्न करेल. इथे मी हा संपूर्ण कटिंग केलेला ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे, कारण आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याची स्टिचिंग. आणि हा 40 साईज कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग तुम्हाला कसा वाटला? जर समजलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही नवीनच असाल आपल्या चॅनलवर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून